नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ घोटाळा प्रकरण तापले. ज्युनियर ऑफिसर पोलीस ठाण्यात कुलगुरू आणि मुख्य सूत्रधारांचे फोटो व्हायरल. स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला शहर देशभक्तीच्या रंगात. सुंदरबाई टॉवरसह शासकीय इमारतीवर रोषणाई आणि राष्ट्रध्वज खरेदीला उदंड प्रतिसाद. अकोल्यातील ई बसेसच्या मुहूर्ताला ब्रेक. चार्जिंग स्टेशन आणि रंगाअभावी आता 1 ऑक्टोबर पासून धावणार बसेस. पुण्यात रंगलेल्या आंतरराष्ट्रीय सायको बॉक्सिंग स्पर्धेत नीरज सिंग ठाकूरचा विजय. बॉक्सिंग करिअर करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रवास. अकोला महापालिकेत जात वैधतेवरून नवा वाद. 3 नगरसेविकांच्या कास्ट व्हॅलिडिटीवर प्रश्नचिन्ह. पडताळणी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रशासकीय कारभार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचले आहे. आज विद्यापीठाचे ज्युनियर ऑफिसर MIDC पोलीस स्टेशनमध्ये चपला झिजवत होते. तत्पूर्वी विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि विद्यापीठातील घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार डॉक्टर श्यामसुंदर माने यांच्या सोबत ते घेत विद्यापीठाचे कुलगुरू पूर्व विदर्भात दौऱ्यावर असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. विद्यापीठातील लाखो रुपयांच्या आर्थिक घोळ प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यापीठ वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज विद्यापीठाचे काही अधिकारी MIDC पोलीस स्टेशनला उपस्थित झाले होते. एकीकडे पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे विद्यापीठाचे कुलगुरू ज्या डॉक्टर श्यामसुंदर माने यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांना सोबत घेऊन पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर फिरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपयांच्या घोटाळा प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने स्वतःहून तक्रार दिली. विद्यापीठाने पूर्व परवानगी देत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करणार आहेत. मात्र या सर्व घडामोडीनंतरही वादग्रस्त अधिकारी डॉक्टर श्यामसुंदर माने हे कुलगुरूंसोबत नागपूर विभागाच्या दौऱ्यावर मुक्तपणे वावरत असल्याचे समोर आले आहे. कुलगुरू डॉक्टर गडाख आणि डॉक्टर पुरी यांच्या कमिटीसोबत डॉक्टर माने विविध कार्यक्रमात सहभागी होत असल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या मूल्यांकनाच्या नावाखाली विद्यापीठाचे लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र यातून विद्यापीठाला कोणताही ठोस प्रशासकीय किंवा शैक्षणिक फायदा होताना दिसत नाही. कुलगुरूंच्या मर्जीतील आणि जवळच्या लोकांनाच या मूल्यांकनाचे कंत्राट देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. अशी चर्चा विद्यापीठात सुरू आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे केवळ शासकीय निधीची उधळपट्टी असल्याचा घणाघाती आरोप विविध स्तरातून होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. सुंदरबाई टॉवरसह प्रमुख शासकीय इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात आली. विविध तिरंगा रॅलीमुळे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अकोला शहरात राष्ट्रध्वज विक्रीस मोठा प्रतिसाद मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाची तयारी अकोला शहरात सध्या अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण परिसरात देशभक्तीची लाट पाहायला मिळत आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध सरकारी विभाग, शाळा आणि सामाजिक संस्थांच्या वतीने तिरंगा रॅलीची मालिका सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त सुनील लहाने यांनी दुचाकी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमांना सुरुवात केली. अकोला शहरात राष्ट्रध्वज विक्री वाढली असून विविध मापाचे राष्ट्रध्वज खादी भंडार येथे विक्रीस आले आहेत. स्वातंत्र्य दिनी घराघरावर राष्ट्रध्वज, कार्यालयात राष्ट्रध्वज दिमाखात फडकवण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या 2-3 दिवसात शहरात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असणार आहे. शहरातील ऐतिहासिक सुंदरबाई टॉवर, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेली आकर्षक तिरंगा रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. अकोला रेल्वे स्टेशनवरील उंच ध्वजस्तंभ आणि प्रमुख ठिकाणे दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघाली आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालयातील ध्वजस्तंभांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. शनिवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आणि शाळांमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे.
विविध ठिकाणी आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण अकोला जिल्हा देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र आहे. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9:05 होणार आहे. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. कार्यालये, आस्थापना, प्राधिकरणांची व इतर संस्थांनी ध्वजारोहणाप्रसंगी ध्वजसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. 15 ऑगस्ट पासून शहरात 42 इलेक्ट्रिक बसेस धावणार होत्या. 9 मीटर लांबीच्या 28 बसेस आणि 12 मीटर लांबीच्या 14 बसेस यांचा समावेश होता. पण या बसेस येण्यास ब्रेक लागला आहे, कारण त्या रंगल्या गेल्या नाही. त्याचबरोबर चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले नसल्याने सिटी बस आता 1 ऑक्टोबर पासून धावणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिली. पाहूया नेमके काय म्हणाले विजय अग्रवाल. सभापती विजय अग्रवाल सध्या आपल्या सोबत आहेत. 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्या बसेसचं उद्घाटन होणार होतं, तर त्याचं नियोजन कसं असेल? बस येणार होत्या मात्र त्या अजून आल्या नाही आहेत. एकंदरीत त्याचं नियोजन काय असेल? नाही, 15 ऑगस्टला आम्ही नियोजित केलं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत. जे सबस्टेशन त्या बसेससाठी चालू करायचं होतं त्या सबस्टेशनचं काम बाकी राहिलं आणि बसेस तयार झाल्यासाठी सुद्धा वेळ होता. म्हणून 1 ऑक्टोबरला आम्ही सुरू करण्याचा आता प्रयत्न करणार आहे. 100% 1 ऑक्टोबरला बस चालू होतील. 15 ऑगस्टला ज्या बस सुरू होणार होत्या त्याच्यामध्ये आमचा लोगो, बसचा कलर हे आम्ही आता उद्याच्या GC मध्ये मीटिंगचा विषय आहे, त्या विषयामध्ये फायनल करून त्या कलरच्या बसेस त्याच्यावर तो लोगो छापून येणार आहे आणि 1 ऑक्टोबरला बस सुरू होणार आहे. एकंदरीत वाहन चालकांचं नियोजन काय असेल? एक 100चा आकडा लागतो, त्याचं नियोजन काय केलं आहे? नाही, त्याच्यामध्ये आमच्याकडे काहीच नाही आहे. सगळं काम जी JBMची एजन्सी आहे ती करणार आहे. फक्त कंडक्टर आम्हाला लावायचे आहेत आणि एक मॅनेजर आम्हाला ठेवायचा आहे. तो मॅनेजर ठेवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. मॅनेजरचा ठरावसुद्धा झालेला आहे. त्यासंबंधी मॅनेजरची निविदा बोलवून एक मॅनेजर ठेवून कंडक्टर फक्त आम्हाला ठेवायचे आहे. बस स्टेशनचा एकंदरीत आढावा घेण्यात आला. 1 ऑक्टोबरला आपल्या बसेस स्टार्ट होतील, पण तिथलं स्टेशनचं नियोजन पण सध्या शून्य आहे. रखडलेलं काम आहे. जे काम फास्ट व्हायला पाहिजे ते अगदी संत गतीने होतं. 100% फास्ट होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. पुण्यातील प्रतिष्ठित ब्ल्यू मार्टिनीज येथे आयोजित सायको बॉक्सिंग प्रमोशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याच्या नीरज सिंग ठाकूर याने आपल्या तुफानी कामगिरीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. नीरज सिंग यांनी आपल्या दमदार पंचेस आणि उत्कृष्ट मैदानी कौशल्याच्या जोरावर नीरजने प्रतिस्पर्धाला निष्प्रभ करत अकोल्याची मान आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात अभिमानाने उंचावली. या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नीरजने पहिल्याच राऊंडपासून आपली पकड मजबूत ठेवली. प्रत्येक राऊंडमध्ये 35 ते 40 गुणांची घसघशीत आघाडी घेत त्याने पूर्ण रिंग गाजवली. त्याच्या या आक्रमक आणि कौशल्याने नटलेल्या खेळापुढे पंचांनाही कौतुक केले आणि त्यांनी एकमुखाने नीरजला विजयी घोषित केले. नीरजच्या या चमकदार यशाने संपूर्ण अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अकोल्यातील क्रीडाप्रेमी आणि स्थानिकांकडून नीरज सिंग ठाकूरवर कौतुकाचा वर्षाव होत असून खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या RRC न्यूज आणि पंकज देशमुख यांचेही सर्व स्तरातून विशेष आभार मानले जात आहे. नीरजचा हा विजय अकोल्यातील अनेक नवोदित खेळाडूंसाठी एक मोठी प्रेरणा ठरणार आहे. क्रीडापटूंना व्यासपीठ आणि ताकद मिळवून देण्याचे एक उत्तम उदाहरण या निमित्ताने RRC न्यूज आणि पंकज देशमुख यांनी घालून दिले आहे. हेलो गाइस, माय नेम इज़ नीरज सिंह ठाकुर. आई एम अ प्रोफेशनल बॉक्सर फ्रॉम अकोला. और अभी कुछ समय पहले मैं पुणे में इवेंट खेलने के लिए गया था जो साइको बॉक्सिंग प्रमोशन के अंडर में हो रहा था. उस इवेंट के लिए मेरे को काफ़ी ज़्यादा टीम RRC की तरफ से और पंकज भैया की तरफ से काफ़ी सपोर्ट मिला. और कुछ उसमें ऐसा ट्विस्ट आया कि मेरे को कुछ फाइनेंशियली मिसमैच हो गया था. उस वजह से मतलब कुछ चीज़ें आगे पीछे हो रही थी जिससे मेरा जाना पॉसिबल हो रहा था, नहीं हो रहा था. मेरे को मीडिया सपोर्ट चाहिए था, मीडिया सपोर्ट भी नहीं मिल रहा था. तो पंकज भैया ने मेरे को दोनों चीज़ों के लिए हेल्प कर दी. जैसे उन्होंने कहा तुम बस खेलो, नाम कमाओ, हम RRC की तरफ से आपको जो मदद लगेंगी वो कर देंगे. थैंक यू टीम RRC, थैंक यू पंकज सर फॉर द सपोर्ट. कीप सपोर्टिंग मी. थैंक यू. महापालिकेच्या 3 नगरसेविकांचे कास्ट व्हॅलिडिटीचा मोठा प्रश्न समोर आला आहे. OBC की मराठा या विषयावरून OBCंवर अन्याय झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या सर्व प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्र देणारी यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात आहे.
कास्ट व्हॅलिडिटी समितीवर दबाव आणून महापालिकेतील सत्ता वाचवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. ओबीसी की मराठा असा प्रश्न आल्यावर ओबीसी सर्टिफिकेट डेट कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र नगरसेवकांना देण्यात आल्याची माहिती आहे. 3 नगरसेविकांच्या प्रकरणात जात वैधता समिती अडचणी आली आहे. दत्तक विधानाच्या आधारे कास्ट व्हॅलिडिटी देणारे अकोला हे एकमेव कार्यालय ठरले असून अकोला जात वैधता समितीची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सत्ता पक्षाच्या 3 महिला नगरसेवकांची कास्ट व्हॅलिडिटीची चौकशी करण्याची मागणी होत असून या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी झाल्यास मोठी अडचण अधिकाऱ्यांची होणार आहे. मराठा पाटील समाजातील महिला नगरसेविकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तोंडी आदेश कोणी दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या माध्यमातून ओबीसींवर अन्याय झाल्याची ओरड आहे. महापालिका निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करताना अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यावर काहींचे अर्ज घेतले गेले. त्यापैकी यातील काही नगरसेविका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रावण महिन्यात सुरुवात झाली असून अकोला शहरातून अकोटकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून हजारो शिवभक्तांची कावड यात्रा लवकरच निघणार आहे. मात्र हनुमान चौक ते 3 खांबे या मुख्य कावड मार्गावर 2 वर्षापासून पोल आणि दिवे बसूनही केवळ मीटर नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अकोला अकोट राष्ट्रीय महामार्ग हा दरवर्षीच्या कावड यात्रेचा प्रमुख मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुभाजकांमध्ये वीज पोल उभारून पथदिवे बसविले. 7 जुलै 2025 रोजी दिलेल्या पत्रात महामार्ग प्राधिकरणाने काम पूर्ण झाल्याचे सांगून पथदिवे अकोला पालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. 16 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग, महापालिका आणि महावितरण यांच्यातील समन्वयाअभावी आणि केवळ वीज मीटर न बसल्यामुळे ही व्यवस्था धूळ खात पडून आहे. प्रशासकीय दिरंगाईवर सवाल रात्रीच्या वेळी कावड घेऊन पायी जाणाऱ्या हजारो भाविकांना अंधारामुळे वाहनांची धडक, अपघात व भटक्या जनावरांचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सर्व पायाभूत सुविधा तयार असताना केवळ मीटर जोडणीसाठी एवढा विलंब का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अकोला जिल्ह्यात कावड पालखी उत्सव शांततेत, शिस्तीत आणि नशामुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक संपन्न झाली. यात पोलीस अधिकारी आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील कावड पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध सुरक्षा उपायांची माहिती दिली. कावड मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नशामुक्त उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी दिला. अकोल्याच्या या ऐतिहासिक परंपरेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी इच्छा व्यक्त करत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता उत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आज पोलीस लॉनमध्ये कावडचा जे आमचा जो उत्सव आता येत आहे त्या अनुषंगाने कावड उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, सर्व शिवभक्त व त्याचसोबत आमचे सर्व पोलीस डिपार्टमेंटचे सिनियर ऑफिसर्स व सर्व पोलीस स्टेशन इन्चार्जेस यांची हाजरीमध्ये आज एक खूप चांगली बैठक पोलीस लॉनमध्ये झालेली आहे. याच्यामध्ये जे काही राहिलेले इश्यूज होते, कावड समितीचे, उत्सव समितीचे काही शिवभक्तांचे काही इश्यूज होते, त्यांचे जे काही अडचणी होते त्यांनी व्यवस्थित त्यांच्या समस्या जे काही त्यांनी मांडलेलं आहे त्याचं व्यवस्थित निराकरण हो यासाठी हे आज आमची बैठक होती. खूप चांगला एक समन्वय झालेला आहे. सर्वांचे आम्हाला जे काही इश्यूज आहेत आम्ही ऐकलेलं आहे आणि सर्वांनी खूप चांगला सहकार्य दिलेला आहे. सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. मागच्या वर्षीसारखाच यावर्षीसुद्धा आमच्या बंदोबस्ताचं नियोजन आहे. प्रत्येक सोमवारी आमचे SRPF आणि होमगार्ड्स व पूर्ण कमीत कमी 2500चा बल कावडच्या बंदोबस्तमध्ये राहणार आहे. तसेच आमचे वॉच टॉवरची योजना, गांधीग्राम घाटमध्ये CCTV कॅमेराज, लाईटिंग, तिथे साफसफाई, तिथे बॅरिकेडिंग, डबल बॅरिकेडिंग आणि अस्का लाईट्स, तसेच वायरलेस सेट या सर्वाचं नियोजन आहे. काही लोकांचा असं एक निवेदन होता की जे आमच्या प्रेशर पॉईंट आहे शुक्ला ट्रान्सपोर्ट, तिथे लोक वाढून लवकरात लवकर चेकिंग होऊ जेणेकरून लोकांना थांबावं लागणार नाही. तर यावर्षी आम्ही तिथे डबल माणसं लावणार जेणेकरून लोकांना तिथे जास्त त्रास होणार नाही. ट्रॅफिकचा सुद्धा आम्ही नियोजन केलेला आहे, ट्रॅफिक डायव्हर्जनचा. आणि जे काही आपलं पूर्ण कावड पालखी येतात राजेश्वर मंदिरपर्यंत तिथपर्यंत पूर्ण नियोजन बंदोबस्तच्या त्याचे रूट ऑडिट आणि रूट मार्चेस हे सुद्धा आमची सर्व तयारी झालेली आहे. मी सर्व शिवभक्तांना, सर्व अकोलावासीकरांना कावडची खूप खूप शुभेच्छा देतो आणि शांततेत आणि उत्साहाने हे उत्सव पार पाडणार अशी अपेक्षा व्यक्त करतो.
वाशिमच्या कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. सराफा लाईनमध्ये एका मोकाट कुत्र्याने फळ विक्रेत्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील सराफा लाईन परिसरात दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका मोकाट कुत्र्याने थेट फळ विक्रेत्यावर हल्ला चढवला. फळ विक्रेता स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कुत्र्याने त्याच्यावर सतत धावून जात शरीराचे अनेक ठिकाणी चावे घेतले. कुत्र्याच्या या हल्ल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही सर्व अंगावर काटा आणणारी घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत असून या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. वाशिम मालेगाव मार्गावर अमाणीजवळ एक भीषण अपघात घडलाय. भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने 4 जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशिम मालेगाव मार्गावर अमानीजवळ एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. वेळेवर रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे पोलिसांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात 4 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर कारमधून सीएनजी गॅसची गळती सुरू झाल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. रस्त्यावर खड्डा पडणे ही आपल्या देशात नवीन गोष्ट उरलेली नाही, पण तोच खड्डा जेव्हा एखाद्या गावाचा श्वास गुदमरून टाकतो, रोजच्या जगण्याचा मार्ग रोखून धरतो आणि प्रशासकीय अनास्थेचे प्रतीक बनतो, तेव्हा त्या खड्ड्याला फक्त सिमेंट डांबराची तुटवडा म्हणता येत नाही. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग बस स्थानकासमोर सध्या असाच एक तलाव उघड्या डोळ्यांनी गावच्या वेदना पाहत उभा आहे. दररोज सकाळी याच बस स्थानकावरून शेकडो शाळकरी मुले, कॉलेजचे तरुण आणि कामगार जाणारे नागरिक ये-जा करतात. हातात दप्तर आणि मनात भविष्याची स्वप्ने घेऊन निघालेल्या लहानग्यांना या खड्ड्यात साचलेल्या चिखलातून वाट काढावी लागते. अनेकदा गाड्यांच्या चाकांमुळे उडणारे घाणेरडे पाणी त्यांच्या अंगावर उडते आणि शाळा गाठण्यापूर्वीच त्यांचा गणवेश खराब होतो. अनेक दिवस तक्रारी करून विनवण्या करून जेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कानावर जणू जुही रेंगेना, तेव्हा गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. रागाच्या भरात रस्त्यावर उतरण्यापेक्षा त्यांनी व्यवस्थेच्या तोंडावर उपरोधाचा असा एक चपराक मारला, जो प्रशासनाला दीर्घकाळ झोंबत राहील. गावकऱ्यांनी एकत्र येत थेट रस्त्यावरच्या त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे विधिवत पूजन केले. पूजन झाले, घोषणाबाजी झाली, माध्यमांचे कॅमेरे आले आणि निघून गेले. पण आंदोलन संपल्यानंतरही तो खड्डा, ते साचलेले पाणी आणि अनसिंगच्या गावकऱ्यांचा त्रास तसाच आहे. हा लढा फक्त एका खड्ड्याविरोधात नाही, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षित जगण्याच्या हक्कासाठी आहे. आता तरी झोपलेले प्रशासन जागे होणार की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार का? अनसिंग बस स्थानकापुढे सार्वजनिक बांधकामाचा विभागाचा निषेध म्हणून आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनसिंग बस स्थानकापुढे निर्माण झालेल्या एका तळ्याचं उद्घाटन लोकार्पण सोहळा आम्ही केलेला आहे. या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या ठिकाणी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही आंदोलनाला इशारा देऊन सुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यांनी ते पाहणी केलेली नाही. याकरिता आम्ही आज सर्वांनी मिळून इथे तीव्र आंदोलन केलेलं आहे. येणाऱ्या काळात जर हे समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आली नाही, तर आम्ही नागरिकांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या दालनात हे आंदोलन करू हे सांगतो. जन्म ते मृत्यू हा जीवनाचा फेरा आहे. या फेऱ्यात दाखले, प्रमाणपत्र हे अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्रातील अनेक महापालिकेत सामान्य जनता या दाखल्याच्या फेऱ्यात अडकली आहे. अकोला असो की अमरावती, दोन्हीकडे सेम स्थिती. जन्म मृत्यू दाखले मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलमधील बदल आणि कर्मचारी टंचाईमुळे ही समस्या निर्माण झाली असून अमरावती मनपा अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली आहे. केंद्र सरकारने जन्ममृत्यू नोंदणीच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये बदल केल्याने दाखले तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत संथ झाली आहे.
दररोज शेकडो नागरिक मनपा कार्यालयात फेऱ्या मारत असून प्रशासनावर ताण वाढला आहे. अमरावती मनपामधील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रलंबित अर्जांची संख्या वाढली आहे. त्यातच हे दाखले अंतिम पडताळणीसाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवावे लागत असल्याने विलंब अधिक होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मनपा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने अतिरिक्त कर्मचारी आणि तांत्रिक सुविधा देण्याची मागणी केली. तसेच हा प्रश्न संसदेत मांडून केंद्र सरकारकडून सोडवण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले आहे. पण प्रश्न मात्र सुटत नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या हद्दीत पूर्वी 5ही झोनमध्ये मेन बिल्डिंग पकडून 5ही झोनमध्ये जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात येत होते. परंतु आता फक्त मेन बिल्डिंगमध्ये चालू असल्यामुळे गर्दी खूप वाढली आणि लोकांची दमछाक होत आहे. याबाबत आपलं काय? सध्या शाळा आणि वेगवेगळ्या बाबी यासाठी आपल्याला जन्मदाखल्याची गरज पडली आहे व शासनाचे जे नियम आहे त्यात बदल झालेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. मेन बदल असा झालेला आहे की पहिले जे ड्युएल लॉग इन सिस्टीम होती, ज्यात एकापेक्षा जास्त कॉम्प्युटरवर आपल्याला एका आय डीतून लॉग इन करता शक्य होतं, ते शासनाने बंद केलं आहे. आता फक्त जो लॉग इन आहे उपनिबंधकाच्या एकाच आय डीमधून लॉग इन होऊ शकत आहे आणि दुसऱ्या आय डीमधून कोणत्याही प्रकारे लॉग इन करता येत नाही. त्यामुळे आपल्याला ही अडचण झाली आहे. याबाबत आपण शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे. आम्हाला 5 उपनिबंधक मान्य करा झोन वाईज, यासाठीही आम्ही शासनाला पत्र दिलेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला मान्यता पण मिळालेली आहे. परंतु जे सध्याचं जे पोर्टल आहे CRS सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम, त्यामध्ये ते आय डी क्रिएट न झाल्यामुळे आपण ते झोन वाईज आय डी बनवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत आय डी बनवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला काम करता येत नाही आहे. त्यामुळे ही अडचण झाली आहे. तसेच शासनाचे जे वेगवेगळे धोरण आहे त्यात नव्याने म्हणजे आता जे आहे ॲड ओल्ड इव्हेंट म्हणजे जो जुना दाखला आहे त्याच्यासाठी जुना दाखला नागरिकांजवळ जो आहे आणि महानगरपालिकेतील जन्ममृत्यूची नोंद यासहित जिल्हा परिषद जिल्हा निबंधकाकडे आम्हाला अप्रुव्हलसाठी पाठवावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲड ओल्ड इव्हेंटसाठीची गर्दी असते. तर त्यामुळेही या सध्या गर्दी वाढली आहे. पहिले हे काम निबंधक स्तरावरच व्हायचं, पण सध्या अप्रुव्हलसाठी पण जिल्हा परिषदला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे जाणून बुजून इथे चुका करण्यात येत आहे नावात, त्याच्यामुळं ॲप्लिकेट करून आणा वगैरे असं तक्रार आहे लोकांची. नाही, ज्या आपल्याला जाणून बुजून जर कोणी करत असेल तर त्यांनी नक्की मला कंप्लेंट करावी. पुराव्यासह तक्रार कंप्लेंट असेल, कोणत्याही गैरप्रकार जर जन्ममृत्यू विभागात होत असेल तर मी 100% त्याच्यावर कार्यवाही करेल, पण त्यांनी पुराव्यासह मला सादर करावी. आणि जे अडचणी आहे भरपूरशा नोंदी आपल्याला जुन्या सॉफ्टवेअरमधून आपल्याला अप्रूव्ह कराव्या लागतात. त्याच्यामुळे आपल्याला अप्रूव्हलला वेळ लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तरी पण माझं आवाहन आहे नागरिकांना, ज्यांनाही जन्ममृत्यू विभागात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळत असेल तर त्यांनी सरळ माझ्याकडे तक्रार नोंदवावी. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ घोटाळा प्रकरण तापले. ज्युनियर ऑफिसर पोलीस ठाण्यात कुलगुरू आणि मुख्य सूत्रधारांचे फोटो व्हायरल. स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला शहर देशभक्तीच्या रंगात. सुंदरबाई टॉवरसह शासकीय इमारतीवर रोषणाई आणि राष्ट्रध्वज खरेदीला उदंड प्रतिसाद. अकोल्यातील ई बसेसच्या मुहूर्ताला ब्रेक. चार्जिंग स्टेशन आणि रंगाअभावी आता 1 ऑक्टोबर पासून धावणार बसेस. पुण्यात रंगलेल्या आंतरराष्ट्रीय सायको बॉक्सिंग स्पर्धेत नीरज सिंग ठाकूरचा विजय. बॉक्सिंग करिअर करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रवास. अकोला महापालिकेत जात वैधतेवरून नवा वाद. 3 नगरसेविकांच्या कास्ट व्हॅलिडिटीवर प्रश्नचिन्ह. पडताळणी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल.
ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.